नमस्कार मित्रांनो, तर आज आपण करत आहोत 100 days इक्वल टू 100 कोड इन सी लँग्वेजचा 7वा प्रोग्राम. तर आजचा आपला क्वेश्चन असणार आहे की इनपुट द रेडियस अँड कॅल्क्युलेट द एरिया ऑफ सर्कल. तर stdio.h ही हेडर फाईल इन्क्लूड करून इंट मेनचा वापर करून आपण करत आहोत प्रोग्रामला सुरुवात. तर आज आपण फ्लोट हा डेटा टाइप घेत आहे. आपण इंट मध्ये पण आपण हा प्रोग्राम करू शकतो, पण आपण फ्लोट घेत आहोत. तर फ्लोट मध्ये व्हेरिएबल घेऊया रेडियस, एरिया अँड पायची व्हॅल्यू ही कॉन्स्टंट असते, आपल्याला ती प्रत्येक टायमिंगला बदलायची गरज नाही. त्यामुळे आपण व्हेरिएबल डिक्लेअर करताना सुद्धा आपण व्हेरिएबलला व्हॅल्यू असाइन करू शकतो. त्यामुळे आपण पायची व्हॅल्यू ही व्हेरिएबल डिक्लेरेशनच्या टायमिंगलाच असाइन केलेली आहे. तर रेडियसची व्हॅल्यू रेडियसला असाइन करण्यासाठी म्हणजे प्रिंटएफ करून आपल्याला इनपुट घेण्यासाठी आपण एंटर द रेडियस हा प्रॉम्प्ट युजरला देत आहे. तर युजरने व्हॅल्यू एंटर केल्यानंतर ती रेडियस या व्हेरिएबलला असाइन करण्यासाठी आपण वापरत आहे स्कॅनएफ मध्ये %f कारण आपण फ्लोट हा डेटा टाइप घेतलेला आहे. तर त्याच्यामध्ये अँड रेडियस म्हणजे ऍड्रेस ऑफ रेडियस ती जी व्हॅल्यू येणार आहे ती रेडियस या व्हेरिएबल मध्ये जाऊन स्टोअर होऊ शकते. तर आजच्या आपल्या प्रोग्रामचं लॉजिक असणार आहे मॅथचा फॉर्म्युला. आपण मॅथ मध्ये शिकलो होतो की रेडियस दिल्यावरती एरिया ऑफ सर्कल कसा काढायचा, तोच फॉर्म्युला आपण इथे यूज करूया. एरिया इज इक्वल टू पाय इंटू रेडियसचा स्क्वेअर. तर आपण स्क्वेअर डायरेक्टली घेऊ शकत नाही, म्हणून आपण रेडियस इंटू रेडियस केलेलं आहे. तर ते जे येणारं आन्सर आहे ते डिस्प्ले करण्यासाठी आपण वापरत आहे प्रिंटएफ. त्याच्यामध्ये आपण लिहूया एरिया ऑफ सर्कल इज कोलन देऊन %2f. 2f का घ्यायचं, तर आपल्या डेसिमल नंतर फक्त 2 नंबर येण्यासाठी. जर आपण तिथं फक्त %f केलं तर बाय डिफॉल्ट 6 डेसिमल पॉइंट्स येतात. त्यामुळे आपण फक्त %f न घेता %2f घेऊन एरियाला स्कॅन केल्यानंतर रिटर्न 0 आणि कर्ली ब्रॅकेट क्लोज करून आपण करूया आपला प्रोग्राम कम्प्लीट. तर आपला आउटपुट आलेला आहे. तर मी आता इथं इंटिजर जरी एंटर केला तरी तिथं कंपायलरला 3.00 फ्लोट मध्येच व्हॅल्यू जाते. तर आपली राईट व्हॅल्यू म्हणजे 28.26 आलेली आहे.